आज आपल्याकडे 140 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना पहिल्या टप्प्याची आली। हा सगळा निधी मोदीजींच्या माध्यमातून आला आणि आता दुसरा टप्पा आपल्याला हवा आहे। संजय भाऊ काळजी करू नका, दुसरा टप्पाही मिळणार आणि संपूर्ण उदगीरला आपण त्या ठिकाणी नालीमुक्त हे निश्चितपणे करणार आहे। आज लिंबोटीच्या 150 कोटी रुपयाची आपण योजना केली आणि एवढंच नाही तर आष्टा मोड ते उदगीर पर्यंतचा 150 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल। आज उदगीरमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटतं। या ठिकाणी प्रशासकीय इमारती इतक्या सुंदर झालेल्या आहेत की त्या पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही लोक खूप हुशार आहे। या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त एसपीचं कार्यालय, सगळे अतिरिक्त कार्यालय तयार करून घेताय। तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी महाराष्ट्रात नवीन जिल्हे तयार करायची वेळ येईल त्यावेळी तुम्ही मग दावा ठोकणार आहे की आमच्याकडे सगळंच आहे, आम्हाला तुम्ही द्या। पण ठीक आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्या गोष्टी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त एसपीचं कार्यालय, MIDC अशा ज्या सगळ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो उदगीरची जनता आपल्यावर आशीर्वाद देणार आहे। आपल्या नगराध्यक्षांसहित पूर्ण बहुमत आपल्याला देणार आहे आणि मग त्यांच्या बहुमताचा त्या ठिकाणी सन्मान करत या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या निमित्ताने निश्चितपणे करेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो।